नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्समध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि आपण आता सध्या रावेर मतदारसंघामध्ये रामराम मंडळी कार्यक्रम करतोय। रामराम मंडळी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नागरिकांच्या मनात नेमकी काय प्रश्न चालले आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, सध्या वातावरण काय चाललंय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय। मी सध्या आहे चोपडा तालुक्यातलं गोरगाव या गावी। रामराम मंडळी कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। रामराम। काका, काय सांगणार हो? तुमच्याकडे सध्या लोकसभेचं वारे सुरू आहे आणि अनेक नेते पुढारी प्रचाराला येत आहे, काय वाटतं, कसं वातावरण? नाही, आम्हाला काय आता थोडं बदल करायचं आहे का? अच्छा, हो, काहीतरी आम्हाला 10 वर्षापासून आम्हाला काही सुविधा मिळाली नाही आम्हाला। बरोबर। हो, आणि जे बी निवडून येतात ते आमच्याकडे येतात पण नाही, आम्हाला समस्या कोणी सोडत नाही। बरोबर। कोण आहे तुमचं इथं? कोण होतं खासदार? खासदार आपला हे रक्षाताईचे खर्च होते। अच्छा, मग ते आलेच नाही काही? आले नाही, रोडाने जायचं पण इथे जगायचे नाही, काही काय झालं नाही, काय झालं असं काही विचारायचं नाही 10 वर्षापर्यंत। बरं बरं बरं। आपण इतरही नागरिकांशी बोलूयात। दादा, काय तुमच्या कामाला, म्हणजे मजूर लोक आहात, मजूर लोकांना हाताला काम तरी मिळालं काही? नाही ना, काहीच काम मिळालं नाही। एवढं काही करायचं काहीतरी तेवढं जे चोपडा तालुक्यात गेले 10 वर्षापासून कोणताही प्रकारचा विकास झालेला नाहीये। तरुणांना केवळ धर्माच्या नावावर भडकवण्यात आलेलं आहे। धर्म म्हणजे घरात खायला भेटत नाही साहेब। राम मंदिर झालं, हे झालं, ते झालं, पण तो नोकऱ्यांचा प्रश्न असेल, काय असेल, मागील 10 वर्षात खासदारांनी फक्त आपले बेंचेस आणि स्मार्ट पोल, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही विकास आमच्या तालुक्यात केलेला नाहीये। यावर्षी बदल 100% घडेल आणि खासदार श्रीराम पाटीलच निवडतील, एवढी आम्ही चोपडा तालुक्याच्या वतीने ग्वाही देतो। 10 वर्ष वेगळी यात मोदीने काहीच काम आणलेलं नाही आदिवासीसाठी। 10 वर्ष काहीच नाही, घरकुलनी, जमीन, वन क्षेत्रांना पट्टा द्यायला नाही बऱ्याच 10 वर्षानंतर मोदीने आमदारीच्या आणि खासदारीच्या आणि 10 वर्षानंतर आदिवासींना काहीच काम व्हायला नाही बऱ्याच। आमदार परिवर्तन घडणार यामुळे। कोण? राष्ट्रवादी काँग्रेसनं। हो का? कोण उमेदवार? पाटील साहेब। खासदार निवडून येतात परंतु ते परत गावात कधी येत नाही, ते भेटत नाहीत। इथले स्थानिक विकास कामं जे आहेत ते अद्याप देखील प्रलंबित आहेत। त्यामुळे नागरिकांना याच अपेक्षा आहेत की खासदार कुणी आला तरी त्याने विकास कामं केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे या गावातनं त्यांचं मतांचं परिवर्तन देखील होईल असं त्यांचं म्हणणं आहे। येणाऱ्या काळामध्येच आपल्याला निवडणुकीच्या नंतर कळेलच की नेमकं मतांचा कौल कुठं वळतोय। आवाज मराठीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक बातमी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत केलं जाईल। त्याचप्रमाणे आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर असं शेअर करा। विवेक सेंदानेंसह अभिजित पाटील, आवाज मराठी, चोपडा।